काय भरतजी म्हणतात, अरे एवढं मोठं राजवैभव असणारा अलिशान महलामध्ये राहणारा माझा दादा, गालीच्या कधी खाली पाय न ठेवणारी माझी ती वहिनी, मातेसमन असणारी, देवतासारखे असणारे दोघे आज केवळ माझ्यासारख्या या तुच्छ जीवामुळे त्यांना या वनामध्ये जावं लागलंय. नाही, मग मी रथामध्ये नाहीच बसणार. मी रथामध्ये, माझे दादा ज्या रस्त्याने चालत चालत गेले ना, त्या रस्त्याने मी रथामध्ये बसून जावं एवढा अधिकारी नाहीये मी. नाही, मी रथामध्ये नाही बसून जाणार. मग भरतजी असं आहे, भरतजींना पादुका आणून दिल्या गेल्या आणि घ्या भरतजी, पादुका घाला आणि तुम्ही पादुका घेऊन चालत चालत चला. भरतजींनी सांगितलं, नाही, ज्या ठिकाणी माझे प्रभू रामचंद्र पायी पायी चालत गेले ना, त्या ठिकाणी जर मी पादुका घालून जावाव्या आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्रांचे पाय पडले असतील, चरण पडले असतील, आणि त्या ठिकाणी जर मी पादुका घालून त्या चरणावरती पाय ठेवावा, माझा अतिरेक नाही का होणार? म्हणून नाही, मी आज पादुकाही नाही घालणार. बरं ठीक आहे, पायी पायी चला. अरे प्रभू रामचंद्रांच्या चरणाची धूळ आपल्या माथ्याला लावावी, एवढं श्रेष्ठ व्यक्तिमत्व असणारे प्रभू रामचंद्र, आणि त्यांच्या चरणावरती पाय टाकत मी पायी पायी तरी का चलावं? मग सुमनजी म्हणतात, अरे भरतजी, मग तुम्ही नेमकं येणार तरी कसं? ज्या रस्त्याने माझे दादा पायी पायी गेले ना, त्या रस्त्याने मी पायी पायी सुद्धा येणार नाही. मग तुम्ही येणार कसं? भरतजी म्हणतात, त्या रस्त्याने मी दंडवत घालेत दंडवत घालेत दंडवत घालेत जाईल, कारण ज्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राचं चरण पडले असेल त्या ठिकाणी माझा हा माथा लागला पाहिजे, म्हणून दंडवत घालत मी चालणार.